केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्र्यंबकेश्वर आणि मालेगाव या ठिकाणी ते भेट देणार आहेत। अमित शहा त्र्यंबकेश्वर इथं दर्शनाकरता येतील। त्र्यंबकेश्वर इथल्या संत निवृत्तीनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा असल्यानं त्याला विशेष महत्त्व आहे। दर्शनानंतर शहा मालेगावकडे रवाना होणार आहेत। मालेगावात शहांच्या उपस्थितीत सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर अमित शहा नाशिक दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा नाशिकमध्ये तळ ठोकून आज दोनही महत्त्वाचे नेते भाजपचे अमित शहा तर मनसेचे राज ठाकरे हे नाशिकमध्ये आहेत। त्यामुळे नाशिकमधून आज अनेक राजकीय घडामोडी घडणार हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाहीये। विशेष म्हणजे काल मेळावा पार पडलेला आहे शिवसेनेचा, ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेंच्या शिवसेनेचा सुद्धा। आणि या मेळाव्याच्या माध्यमातून वाघ कितीही म्हातारा झाला तरी त्याचा पंजा हा पंजाच असतो असं वक्तव्य खरं तर उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं। आणि अमित शहांना इशारा सुद्धा दिलेला होता की आपल्या नादी लागू नका। आणि या इशाऱ्यानंतर आज अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। त्यामुळे अमित शहांचा हा दौरा सर्वार्थी महत्त्वाचा मानला जातोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर, तर राज ठाकरे सुद्धा नाशिकमध्ये आहेत। राज ठाकरे यांचा आज दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत। नाशिकमधून राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं स्वबळावर लढण्यासंदर्भात काही चाचपणी करतायत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, नाशिकचं वातावरण तापलंय ऐन थंडीत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण आज अमित शहा सुद्धा नाशिकमधून मालेगाव दौऱ्याला सुरुवात करतायत, मालेगावमध्ये जाणार आहेत। तर दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा नाशिकमध्ये 3 दिवस तळ ठोकून आज राज ठाकरेंचा दुसरा दिवस आहे दौऱ्यातला। अगदी खरं आहे लागवी। खरं तर राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दिवस आहे। खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर नाशिकला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत। तर राज ठाकरे यांचा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। काल त्यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत 1 to 1 चर्चा केलेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं या प्रकारच्या सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे। नागरिकांनी मनसेला मतदान का करावे, लोकसभेला खरं तर महायुतीला बिनशर्त पाठिंबा, विधानसभेला झालेला दारुण पराभव, याच्यानंतर आता आगामी महापालिकेच्या निवडणुकात, जिल्हा परिषदेच्या निवडणुकात नागरिक हे मनसेला मतदान का करतील याची नियमावली खरं तर राज ठाकरे यांच्याकडून बनवण्यात आलेली आहे। प्रत्येक प्रभागामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते यांना जाण्यासाठी सांगण्यात आलेले। त्याचप्रमाणे कशा पद्धतीने त्यांच्या समस्या अडचणी सोडवाव्या यासाठी देखील चर्चा ही मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये करण्यात आलेली आहे। राज ठाकरेंनी याचा एक रोड मॅप तयार केलेला आहे। प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक घरापर्यंत मनसे कार्यकर्ता कशा पद्धतीने पोहोचेल याची एक नियमावली राज ठाकरे यांच्याकडून बनवण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी आता मनसे पक्ष हा जोरदार पद्धतीने तयारी करू लागलेला आहे। एकंदरीत मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।